आपण आलो होतो स्टँडवर जायसाठी, मग आता आणला असं ज्याला यायचं ना त्याला साईडला हो लवकर. आणि सर्वदा दिसत नाहीत ना तुम्हाला, आज मी सर्वदाला दाखवते. मी चालली होती, भाऊजीने पोरगी आणली ना म्हणून पोरीला आणायसाठी मी आली होते. मग कुठे ती बॉडी गार्ड आहे माझा का? माल घेतला मी होय बाया. काय कुलूप पण बघा, कुलूप 3,500. दादा कसला आहे कुलूप? धरून 3,500. कुलूप 3,500. टप्पीची किंमतच तेवढी आहे. होलसेल भेटतं काय? मग सुकाट बोंबील पण इथं होलसेलच भेटतं या कुठं. पण मला पावसामुळे इकू वाटत नाही. असं कोणी काय उद्योग मांडला का नाही? माझं लय. आता काल मगाशी सोटीचा व्हिडिओ बघितला, कांदा लावायला गेली. कांदा लावायला गेली तर मला वाटायला बाया मी आपण रानात जावा. झाडू अंतरात बसत का चिमण्या घेऊन तिथं? कंदील नाही होय, कंदील नाही. माल भरलाय, सगळं झालंय. मग आता माझं काय काम आहे इथं? लय सामान राहिले. काय काय राहिलंय? आता बल्ब झाडू म्हणजे टपरीचा माल भरायचा. आता टपरीचा माल तुम्हाला कळायलाच असेल, रस्त्याच्या कडला म्हणल्यावर तिथं रस्त्याच्या कडला काय काय लागेल बरंच काय. बघा एवढं सामान भरलेलं आहे. आता हे सगळं तुम्हाला का नाही सोनीच्या व्हिडिओ मध्ये दिसल बघायला. आता थोडस बोलते, यांना चहा पाणी पाजते है का नाही? सर्व चहा प्यायचे का? आता मला तर बोट धरा दिला की तुम्ही पाका हातच धरता बाया. पावसाचं पाकिट घेऊन द्या, थोडं थोडं देतो आम्ही बाबा. 10 रुपयाची साखर मोठमोठ नाही. चहापत्ती चमचा ठेवलं ना आपण, थर्मास घेतली घेतले ना. ती तुम्हाला सगळं कुठं भेटलं असतं माहिती का? कुर्डवाडीत हे चालू करायचं. कुर्डवाडीत पण मालाचं म्हणताय ना तुम्ही तसं. आता त्यासाठी ना स्टीलचं जे सामान लागतं आपल्याला, गॅस, शिगडी आणि एक किटली लागेल, जेणेकरून पाण्याचं ती घ्या की बॉक्स एक. मग मी तुम्हाला म्हणलं होतं ना ह्यांची गाड्या. मग हे नको म्हणले ना, मी म्हणलो. मी तुम्हाला काय म्हणलं होतं, हे सर्व ते खराब बोदाव करतात. मी त्यांना काय म्हणलं, आता तुम्ही गाडीवर 3 जण येणार आहे तर तुम्ही जाणार कसं? आम्ही कसं बी जा, आमचं लय डोकं मिळा. तरी म्हणलं लयच हुशार आहे तुम्ही. तिथं गेल्यावर माल भरल्यावर अपघात झाल्यावर कळतंय बरोबर. परत ते काय 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 लागत त्याला स्टार्ट केलं ना आपण 2-3 दिवसात चहा पण चालू करणार. चहा पोहे पण चालू कर बाप्पा. मला जेवढे पोहे येते काचा कप तर घेतले, कप घेतल्यात, प्लेटे कशाला नाश्त्याने चालू केलं कॅनाला काय लागेल. सुरुवात कागदाच्या प्लेट पासून करा आहे का नाही? पेपर प्लेटच ठेवणार सुरुवात. म्हणजे सुरुवात भांडी धुवायला का येतं ना, तिथं पण भांडी यूज अँड थ्रो प्लेट घ्यायची. धरला बाया भावाला साईडकडे द्या. मी डोक्यावर घेऊ काय? नाही बस बस असतं गावाकडची माणसं नाही डोक्यावर बोचक घेऊ द्या किंवा मला बी टपरी येऊ द्या की काय बस. ह्यांना काय म्हणलं होतं मोठी गाडी घेऊन या, म्हणजे कसं तुम्ही बसून पण येतात. तर बघा कुरकुरे घेतल्यात, बांबू घेतल्यात, काय ह्यांचं लागत असेल ते सगळं सामान घेतलं, ग्लास ते घेतलं. तर पप्पाला म्हणलं काय तिथून सुरुवात कर. आता ह्याला काय कोणतं काम होईना आहे का ना, गंड्याच्या हाताखाली नाही काय नाही आणि ओळखी पण नाही. तर गावाकडे कसं असतं, काम असतं नसतं अशा गोष्टी येतात. आणि येतं ड्रायव्हर येतं, हे असले ह्यांच्यासारखे ड्रायव्हर जमत नाही, ते रोड रोलर चालवत असतं. आणि त्याचं सिस्टीम काय घेतं नाही तर त्या पुण्याला असते. त्या मग म्हणलं चल बसल्या बसल्या म्हणलं आपलं हे तर चालू करते नाही का नाही. म्हणून ते आली होती, सर्व त्याला आयडिया दिली मी. मग ह्यांचं ठरलं. ह्यांचं ठरल्यावर मग टपरीने बघितली, त्यांना माल मटेरियल भावलाय. आता न्यायचा कसं, आता टमटमनं न्यायचं म्हणलं तरी पण चालतंय काय ना, पण टमटमला भाडं घेईल. मग त्याच भाड्याचं पैसे जर यांना गाडीत पेट्रोल टाकलं असतं, डिझेल टाकलं असतं तर चाललं असतं का होय. गाडीचं चाललं, गाडीचं आपण भाडं घेणार काय 300 रुपये
500 दिला होता. आज तुम्हाला टमटमला किती द्यावं लागेल? हे जगा वेगळा भाव आहे माझा. मी पहिलीची बाजू घ्यायची तर मेहनतची घेताय 1530 हा. आणि 3,534 रुपयाची हे 100 रुपयाची काढा. आता यांना गाडी आणली असती तर 500 तुम्ही म्हणलं असतं चला आपल्या मेहनतीची गाडी आहे मग 500चं पेट्रोल सॉरी डिझेल टाकलं असतं. आता टमटमला किती द्यावं लागेल? नाही आता चहा पाणी प्या आणि आपापल्या मार्गाला लागा. आभाळ येईल व्हिडिओ चालू आहे आता. छोटला फोटो काढला त्यात नसलं कॅमेराला क्लिक केलं ना वरती आहे हे वजन आहे ताई त्याच्यात. तुला उचलायचंच नाही, लय वजन आहे. क्लिअर झाले सगळं पैसे पाहिजे आता फक्त पैसे संपले. पाण्यामध्ये आलो. मग पुढं आम्ही जातो हळूहळू चालत. आम्ही स्टँडवर आता आमची पूर्ण स्टँडवर चला तुम्हाला सोडून येतो तिथं स्टँडवर. पडतोय का? नाही काय नाही. संपलं की मग तुला माघारी द्यायला. मग आता ती मामा नाना दोघात गेली होती आणि त्या दोघांनी कुलूप घेऊन आली ती. माझ्यातर्फे बहाणे करा बाबा आता. नारळ बिरळ फोडला का नाही? पूजा बिजा करा. नाही अजून कुठं काय नेलं. आता शिक तर चाललोय तिकडे. हार न्यावा लागेल एखादा. हार न्या, नारळ न्या, फोडा आणि सुरुवात करा. अगरबत्ती आमच्या आम्हाला खायला तर आम्ही इकत दिले असते तुम्हाला. प्रत्येक गोष्ट तुम्हाला पकड काय देणार नाही. मी फक्त बहाणे थोडं द्या बाकीचे पैसे करा. चला ह्यांना पैसे देऊ द्या.